माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पाहे पा शरीराची ये गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांडोनिया. ज्ञानेश्वरीचं पारायण करताय ना तुम्ही, एवढी एक ओवी पाठ करा, लिहून ठेवा कशासाठी आलोय आपण आणि काय करतोय आपण. म्हणून अंतकरणापासून श्रवण करा, अंतकरणापासून ऐका. जे जे विषय कथेत होतात त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा, नक्कीच जीवनामध्ये फायदा होईल. काल आपण बेलाच्या झाडाचं महत्त्व असेल, भस्माचं महत्त्व असेल, रुद्राक्षाचं महत्त्व असेल, या सगळ्या गोष्टी ऐकल्या. ऐकून फक्त सोडून देऊ नका. महादेवांच्या मंदिरामध्ये जातो महिला मंडळी, हळदी कुंकू घेऊन जातो. पिंडीला हळदी कुंकू लावायचं नाही. पुढे जी जलधारी आहे जिथून पाणी वाहतो, अज्ञानाने बऱ्याच जणी असं हळदी कुंकू वाहून देतात पिंडीवर. हळदी कुंकू वाहा, पण ते कुंकू पिंडीवर नाही तर ती जलधारी आहे, म्हणजे जिथे पाणी अर्पण केल्यानंतर ती जलाची धार वाहते, तिथे हळदी कुंकू व्हायचं. ती पार्वती आहे. पुन्हा फार महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही पूजेला जाता, तुमच्या अगोदर कुणीतरी तिथे पूजा मांडलेली असते. तुमच्या अगोदर कुणीतरी पूजा करून गेलेलं असतं. त्याने वाहिलेलं बेलपत्र, त्याने वाहिलेला चुरम्याचा लाडू, त्याने वाहिलेलं धोत्र्याचे फुलं, त्याने वाहिलेलं धोत्र्याचं फळ, ते सगळं काय असतं, पिंडीवर ठेवलेलं असतं. आपण जातो आणि आपण गेल्यानंतर काय करतो, खूपच जर जास्त बेलाचे पानं जर साचलेले असतील तरी दुसरा गेलेला काय करतो, ते पहिले पानं असे हाताने लुटून देतो आणि हाताने लुटून देऊन आपली पूजा वाहतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण आता पूजा केल्याचं फळ आपल्याला प्राप्त झालं. ते फळ भेटेल, पण अगोदर जे तुम्ही लोटलेलं आहे ना, ज्याने जो पूजा करून गेला त्याला पण दोष लागतो आणि ज्याने लोटलं त्याला पण दोष लागतो. तुम्ही म्हणाल पूजा करणाऱ्याचा काय दोष आहे, तो तर करून गेला, तो करून गेलाय. पण आपल्यामध्ये बघा, आपण दिवाळीची पूजा मांडा, घरात कोणती पूजा मांडा, आपण दुसऱ्या दिवशी स्नान करतो आणि त्या पूजेची उत्तर पूजा करतो. उत्तर पूजा ही फार महत्त्वाची आहे. मग काय करायचं, ज्याने पूजा केली, सगळी पूजा झाली, जाताना काय करायचं, हातामध्ये असं पाणी घ्यायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं. आणि आता मंत्र वगैरे तर काय आपल्याला सगळं येणार नाही, सोपा मंत्र सांगितला मी तुम्हाला, ओम नमः शिवाय. हातामध्ये पाणी घ्यायचं एकदा, ते पाणी त्या बेलपत्रावर व्हायचं. दुसऱ्यांदा परत पाणी घ्यायचं, ओम नमः शिवाय, परत त्या बेलपत्रावर व्हायचं, मग निघून जायचं. म्हणजे आपली उत्तर पूजा झाली. जेव्हा दुसरा पूजेला येईन, आता तुमच्याकडे तर आता दररोज तुम्ही इथं पूजेला येत आहे, जेव्हा दुसरा पूजेला येईल त्याने काय करायचं, त्याने पण तेच करायचं. हातामध्ये दोनदा पाणी घ्यायचं, ओम नमः शिवाय, दोनदा ते शिवलिंगावरती, त्या मांडलेल्या पूजावरती दोनदा ओम नमः शिवाय म्हणून पाणी सोडायचं. आणि मग ती पूजा काय करायची, बाजूला काढायची. मग याने करणाऱ्यालाही दोष नाही आणि पानं लोटणाऱ्यालाही दोष नाही. पूजा, दुसऱ्याची पूजा मोडायची असेल तर काय करायचं, हरतालिकेला सुद्धा असंच होतं न. जेव्हा नदीवर आपण जातो, अनेक जणांनी वाळूचं शिवलिंग बनवलेलं असतं, बऱ्याच बायका ते शिवलिंग तसंच ठेवतात आणि निघून जातात. मग बाकीच्यांकडून त्याचा अवमान होतो. ह्या गोष्टी आपण टाळायच्या. बेलाचं वृक्ष, बेलाचं पान किती फलदायी आहे ते सर्व आपण श्रवण केलं. आणि अशा पद्धतीने आपली विद्येश्वर संहिता पूर्ण झाली. आता आपण रुद्र संहितेमध्ये आज प्रवेश करतो आहोत. वंदे शिवं तं प्रकृतेरनादिं प्रशान्तमेकं पुरुषोत्तमं हि स्वमायया कृष्णमिदं हि सृष्ट्वा नभो वदन्तर्बहिरास्थितो यः. शौनकादी ऋषी सुतजी महाराजांना विचारतायत, कथा कुठे चालू आहे, नेहमी शारण्यामध्ये चालू आहे. आणि त्यानंतर कथा कुठे चालू आहे, आपल्या तरवडी गावामध्ये चालू आहे. फिरत फिरत आपल्या गावाला कथा आलेली.
निमिष अरण्यामध्ये सुतजी कथा सांगतायत आणि 88,000 ऋषी ही कथा ऐकतायत. शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला कथाकाराला प्रश्न विचारले पाहिजे. काही शंका आली की विचारायची, आपल्याला काही अडचण आली तर. शौनकादी ऋषींनी विचारलं की वंदे शिवम तुम प्रकृतेरनादिम. शिव हे अनादी आहेत, अनंत आहेत. आम्ही काल पाहिलं, आपण हे सुंदर असं पार्थिव शिवलिंग काल ब्रह्माजींच्या आणि विष्णूजींच्या हस्ते इथे स्थापन केलं. विष्णुदेवांनी या शिवलिंगाची प्रथम पूजा केली आणि तिथून पुढे शिवजींना लिंग रूपामध्ये पूजल्या जाऊ लागलं. अनेक लोक अभद्र बोलत असतील शिवलिंगाविषयी, शिवलिंगाविषयी, पण त्यांना याचा अंत, याचा पार कळणार नाही. ते कळण्यासाठी मी कालच बोलून गेले, ते कळण्यासाठी हिंदू सनातन धर्मामध्ये जन्म घ्यावा लागतो, साधू संतांच्या कुशीत राहावं लागतं, भगवंताची कृपा व्हावी लागते. लिंग हे भगवान शिवांचं प्रतीक आहे आणि म्हणून स्वतः नारायणांनी पहिला लिंग पूजेचा मान मिळवला आणि नारायणांनी शिवलिंगाची पूजा प्रारंभ केली. हे शिव कसे प्रसन्न होतात, या शिवांना कसं आम्ही प्रसन्न करावं. आम्हाला शिव आणि पार्वतीचं चरित्र तुम्ही सांगा. त्यावेळेस सुतजी सांगतायत की हाच प्रश्न नारदांनी सुद्धा ब्रह्माजींना विचारला होता की शिवजींना प्रसन्न कसं करायचं, शिवजींची माया कशी असते. शिवजींची माया फार आघाद आहे. त्यासाठी नारदांचं एक चरित्र येतं की नारद एकदा तपश्चर्या करत होते हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन. भगवान शिवांचं एक लिंग आहे हिमालयाच्या कुशीत. आता तरुण मुलांमध्ये फार क्रेज चालू आहे सध्या. इतकी गर्दी आहे तरुणांची तिथे हिमालयात असणाऱ्या लिंगासाठी. कोणतं? केदारनाथ. फार म्हणजे सध्या रील्समुळे, सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये फार आकर्षण आहे त्याचं, खूप गर्दी आहे. केदारनाथ हे हिमालयामध्ये जाऊन वसलेले आहेत आणि ज्यांना 12 ज्योतिर्लिंग करायचे. आता सोमनाथ यादीमध्ये पहिले येतात, पण जोवर मी मगाशी बोलले हातपाय चांगले, शरीर तर न ताठं आहे, शरीरामध्ये शक्ती आहे, सगळ्यात पहिले केदारनाथला जाऊन यायचं. नाही तर असे दिवे लागतात आणि खूप म्हणजे केदारनाथांपर्यंत पोहोचायचं म्हणजे सोपं नाही. खेचरावर बसा, डोलीत बसा, हेलिकॉप्टरमध्ये बसा, किंवा मग सगळ्यात भारी मजा तर पायी जाण्यामध्ये. आमच्या जीवनामध्ये प्रभूंच्या कृपेने 3दा आम्ही केदारनाथ जोडीने पायी चढलो आणि पायीच उतरलो. 3दा केदारनाथ केलं आणि म्हणून फार म्हणजे विशाल असं ते हिमालय, जिथे साक्षात भगवंताचा वास आहे. भूलोकातील कैलास, जमिनीवरील कैलास म्हणजे केदारनाथ आहे. त्या हिमालयामध्ये नरनारायणांनी तपश्चर्या केली. त्या हिमालयामध्ये आपला एक धाम आहे, बद्रीनाथ धाम. त्याच हिमालयात यमुना नदीचा उगम आहे, त्याच हिमालयात गंगा मातेचा उगम आहे, त्याच हिमालयामध्ये हरिद्वार, ऋषिकेशासारखी तीर्थक्षेत्र आहेत. फार सुंदर अशी नगरी. आणि त्या हिमालयामध्ये हे नारद मुनी तपश्चर्या करत बसले. नारदांची तपश्चर्या सुरू झाली. आता कोणी तपश्चर्याला बसलं. हिमालयामध्ये नारदांची तपश्चर्या चालू आहे. आता पूर्वी कोणी तपाला बसलं, इंद्रदेवाला टेन्शन यायचं. कशाचं? खुर्चीचं. खुर्ची जाते की काय, खुर्ची जाते की काय. खुर्चीचं लय अवघड झालेलं आहे. आता तुम्ही सगळे अपडेट असणारी मंडळी आहे, पुरुष मंडळी जास्त अपडेट आहे. खुर्चीसाठी काय काय होतं फार अवघड आहे. कोणालाच वाटत नाही आपली खुर्ची जावा. खुर्ची टिकवण्यासाठी माणसं लई प्रयत्न करतात, फार प्रयत्न करतात. इंद्रदेवांनी वसंत ऋतू पाठवला, अप्सरा पाठवल्या, कामदेव पाठवले,
नारदाचं तप भंग करण्यासाठी. नारद तपश्चर्येमध्ये असे लीन होते, वसंत ऋतूचं काही चाललं नाही, कामदेवाचं काही चाललं नाही, रंभा अप्सरा उर्वशी अप्सरा त्यांचं काही चाललं नाही. नारदानी डोळेच उघडले नाही. कामदेवाने आपल्या पाचीच्या पाची बाणाचा प्रयोग केला तरी सुद्धा नारदानी डोळे उघडले नाही. हे कंटाळून निघून गेले. नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि जेव्हा नारद मुनीला कळालं का कामदेव आले होते आणि तरी सुद्धा माझं काही वाकडं करू शकले नाही, थोडासा अभिमान झाला. आणि अभिमान हा विनाशाचं कारण असतो. अहंकार हा आपला वाटोळ करतो. गर्व हा आपल्याला मातीत घालतो. अति तेथे माती. अति तेथे माती. अति म्हणजे अहंकार. नारद मुनीला थोडा अहंकार झाला. तिथून निघाले नारद मुनी, ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्माजींना सांगितलं, पिताश्री माझी तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्माजींना आनंद झाला. ठीक आहे, मग मला सांगितलंस पण कुणाला सांगू नको. काय हे मोठ्या हौशेने सांगायला गेले, मी तपश्चर्या करायला गेलतो, कामदेव आले पण मला काहीच करू शकले नाही, मी काम जिंकला. नारदांना अभिमान कशाचा झाला? काम जिंकला. अहो म्हणाले महादेवांनी तरी काम जाळला, तिसरा डोळा उघडला आणि काम जाळला, पण मी काम जिंकला. काम जाळणं सोपं आहे पण काम जिंकणं अवघड आहे आणि तो मी जिंकला. ब्रह्माजी म्हणाले बरं झालं मला सांगितलं, दुसऱ्या कोणाला सांगू नको. आता अहंकार झाल्यावर माणूस आंधळा होतो, त्याचे डोळे जातात. डोळे म्हणजे हे डोळे नाही, त्याला सारासर विवेक बुद्धी नष्ट होते, त्याला काहीच दिसत नाही. त्याला असं वाटलं की माझ्याच बापाला माझी प्रगती सहन होत नाही का काय, का मी काम जिंकला म्हणून. आता तर मी सगळ्यांनाच सांगणार. तिथून कैलासावरती गेले, महादेवांना वंदन केलं. महादेवांना सांगितलं, महादेव तुमच्यापेक्षा मोठं काम करून आलो मी. काय? काम जिंकला. महादेव म्हणाले चांगली गोष्ट आहे. अहो चांगली नाही, तुम्ही तरी जाळला पण मी जिंकला. चांगली गोष्ट आहे, मला सांगितली, ठीक आहे. अजून कोणाला सांगितलं? त्यामुळे ब्रह्मलोकात सांगितलं, आता तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, पण भगवान नारायणाला मात्र अजिबात सांगू नको. ते म्हणाले आता तर सांगणारच, माणसाचं हे करू नका, ते करून पाहिल्याशिवाय राहत नाही. तिथून निघाले, विष्णूकडे, भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूकडे उभे राहिले. भगवान विष्णूला सांगितलं मी काम जिंकला. विष्णूने फक्त मंद हसू आपल्या ओठावरती आणलं. विष्णू भगवान म्हणाले तुम्ही त्रैलोक्यामध्ये धन्य आहात. आणि निघाले नारद. इकडे लगेच भगवान विष्णूंनी महादेवांना व्हिडिओ कॉल लावला. महादेव म्हणाले बोला. त्याने सांगितलं आपल्या बेट्याला, आपल्या चेलेला अहंकार झाला, काय करायचं? महादेवाने सांगितलं मग त्याला थोडी माझी माया दाखवावं लागल. भगवान विष्णूंनी विचारलं माझ्यासाठी काय आज्ञा आहे? काय सांगायचं ते सगळं महादेवांनी भगवान विष्णूंना सांगितलं. वा क्या बात आहे. एवढा जोरदार टाळ्या आपल्यासाठी. नारायणा 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 नारायणा. भजन करत निघाले नारद मुनी. खुशीत होते, काम जिंकला. भगवान विष्णूंनी महादेवांच्या आज्ञेने सुंदर अशी एक नगरी तयार केली. ती नगरी पाहिली आणि नारदजी आकर्षित झाले त्या नगरीकडे. एवढी सुंदर नगरी. तपश्चर्याला जायच्या आधी तर नगरी नव्हती, नवीन नगरी निर्माण झाली वाटतं. चला जाऊन पाहू म्हणून त्या नगरीत प्रवेश केला. तिथलं वातावरण, तिथली फुलझाडं, तिथली सजावट आकर्षित झाले.
बापरे, काय सुंदर नगरी आहे. तेवढ्यात हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. काही मुलींच्या हसण्याचा आवाज कानावर पडला आणि नारदजी त्या दिशेला पाहायला लागले आणि पाहतच राहिले. स्वर्गातील अप्सरेलाही लाजवेल असं गोड मूर्तिमंत सौंदर्य समोरून चालत येत होतं. त्या राज्याची राजकुमारी विश्वमोहिनी. आणि ती विश्वमोहिनी जेव्हा समोरून यायला लागली, समोरून चालायला लागली, नारदजी मंत्रमोहित झाले. जे इतक्या वेळ तीनही लोकांमध्ये सांगून आले होते, काय? काम जिंकला, काम जिंकला, काम जिंकला. विश्वमोहिनीला पाहिल्याबरोबर त्यांचा काम जागृत झाला. इतक्या वेळ सांगून आले होते की काम मी जिंकला, कामाचा माझ्यावर काही चाललं नाही, पण विश्वमोहिनी पाहिली आणि नारदजींचा संयम त्या ठिकाणी डळला. एवढी सुंदर राजकुमारी जर मला मिळाली तर, हा विचार मनामध्ये आला. ही सगळी भगवंताची माया आहे, महादेवांची माया आहे. त्या मायेमध्ये नारद मुनी अडकले. जसे आपण अडकलेलो आहे ना, तसे ते अडकले. आपण सुद्धा काय सुंदर शरीर आहे, काय सुंदर संसार आहे, किती भारी माझं घर आहे, किती भारी माझे मुलं आहे, किती भारी माझा संसार आहे. जसे आपण अडकलो मायेमध्ये तसेच ते अडकले. ही जर मला मिळाली तर किती बरं होईल. तेवढ्यात काहींची नजर नारद मुनीवर पडली आणि राजाला त्यांनी सांगितलं की नारद आलेले. इतका आनंद झाला त्या राजाला. नारदजींचं स्वागत केलं. म्हणाले, या या साधू संत येती घरा. काय पुढचे दार बंद करा, असं काय करू नका. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. संत आले, संत आले, संत घरा आले. संतांचे पाय घराला लागले. नारदजींचं स्वागत केलं. मग नारदजींनी विषय काढला की मुलगी उपवर झाली तुमची राजकन्या, काही लग्नाचा विचार आहे की नाही. मग त्यांनी सांगितलं, हो लग्न करायचं आहे. मग कसं करावं? नारदजींनी सल्ला दिला, स्वयंवर करा. आणि तिला आता पूर्वीच्या काळी स्वयंवर व्हायचे, अनेक राजे महाराजे आमंत्रित केले जायचे. मग त्या राजकन्येला जो राजपुत्र आवडेल, जो वर आवडेल, त्याच्या गळ्यामध्ये ती काय करायची? वरमाला घालायची. स्वयंवर ठेवा आणि सगळ्यात देखण्या पुरुषाशीचा विवाह लावून द्या. त्या राजाला सुद्धा पटलं. आता हे सगळं मायेवर चाललंय बरं का. राजाला सुद्धा पटलं. ठीक आहे, स्वयंवर करूया. स्वयंवराचं सगळं काही ठरलं. ह्या वेळेला या राजकुमारीचं स्वयंवर होईल. सगळीकडे दौंडी पिटवली गेली. अनेक राजा महाराजांना आमंत्रण देण्यात आलं आणि स्वयंवराचा दिवस निश्चित झाला. इकडे नारदजींच्या मनामध्ये की ही राजकन्या कुणालाही गेली नाही पाहिजे, ती कुणाला भेटली पाहिजे? मला भेटली पाहिजे. म्हणून नारदजींनी गाठलं पहिले जाऊन विष्णूजींना, विष्णू भगवंताला. तिथे गेले आणि विष्णू भगवंताला सांगितलं, काय अशी अशी नगरी आहे, अशा अशा नगरीची विश्वमोहिनी सुंदर अशी राजकन्या आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आत्ताच काम जिंकला ना, आता काय बोलावं? राजकन्याला पाहिल्यावर काम जागृत झालता, पण आता तुमच्याशिवाय मला कोणी थारा देऊ शकत नाही. म्हणाले, काय सगळ्यांनी विवाह केले, सगळ्यांना पत्नी आहे, मग मला वाटतं माझं पण व्हावा. मग बरं मी काय करू शकतो? काही नाही. जगात तुमच्यासारखा सुंदर दुसरा कोणीच नाही. जगात विष्णू देवासारखा सुंदर दुसरा कोणी नाही. तुमचे स्वरूप किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. एवढा सुंदर आहे, इतका सुंदर आहे. मग काही वेळासाठी नारदजींनी सांगितलं, काही वेळासाठी मला तुमचं हरी रूप द्या. विष्णू रूप नाही मागितलं, काय द्या? हरी रूप द्या. काही वेळासाठी उधार द्या. विष्णूजींनी सांगितलं, तथास्तु, घेऊन टाक. हे निघाले हरिरूप घेऊन स्वयंवरात. जसा यांनी स्वयंवरात प्रवेश केला, यांना पाहिलं सगळे हसायला लागले. नारदाला कळे ना, मला पाहून सगळे का हसताय, मी तर एवढं हरिरूप घेतलं.
सगळे हसताय, सगळे हसताय. एका जी लाईन बसवलेली होती राजपुत्रांची, राजांची, त्या लाईनमध्ये जाऊन नारदजी बसले. शेजारचे राजे हसायला लागले. नेमकं का बरं हसताय? भगवान विष्णूंनी सुद्धा सुंदर असं एक ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन शेवटच्या खुर्चीवर बसले. स्वयंवराला आले. ही सगळी महादेवांची माया चालू आहे. राजकुमारी विश्वमोहिनी हातामध्ये वरमाला घेऊन आली. आता नारदजींना माहिती होतं की माझ्याकडे हरिरूप आहे, मला सोडून दुसऱ्या कोणाच्याच गळ्यामध्ये ही हार घालू शकत नाही, मलाच मिळणार आहे. ती हार घेऊन निघाली 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 निघाली. नारद मुनींकडे तर तिनं ढुंकूनही पाहिलं नाही, सरळ गेली. त्यांना तर आश्चर्य वाटलं, एवढं हरिरूप घेतलं माझ्याकडे पाहिलं नाही. सरळ निघून गेली. कडेला जो ब्राह्मण बाबा बसलेला होता, कोण? भगवान नारायण. गेली आणि नारायणांच्या गळ्यामध्ये हार घातला. शुभमंगल सावधान. नारदजी म्हणाले, नेमकं भानगड झाली काय? शेजारच्याने सांगितलं, एकदा तोंड पाय. नेमकं काय काय झालं मग तुला कळेल, एकदा जाऊन तोंड पाय. हा जसा गेला, बाहेर शुद्ध असं पाण्याचं छोटंसं तळ बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये डोकून पाहिलं आणि 440 व्होल्टचा झटका बसला. काय? हरिरूप मागितलं होतं पण तोंड होतं माकडाचं. तोंड होतं माकडाचं. आणि माकड ज्याचं तोंड माकडाचं आहे त्याच्या गळ्यात कशाला कोण हार घालील? नारदजीला राग आला. हरिरूप मागितलं आणि मला माकडाचं रूप दिलं. अरे, जसा मी स्त्रीसाठी व्याकुळ झालो तसा तू सुद्धा तुझ्या स्त्रीसाठी व्याकुळ होशील. विष्णू नारायणाला श्राप दिला आणि ज्या माकडाचं रूप मला दिलं, ज्या वानराचं मुख मला दिलं, त्याच वानराची तुला मदत घ्यावी लागेल, तेव्हा तुला तुझी स्त्री परत मिळेल. रागाच्या भरात श्राप दिला. भगवान नारायणाने मंदस्मित केलं आणि त्या मायेचा पडदा भगवान शिवजींनी नारदजींवरून बाजूला केला. आणि नारदजी मग शुद्धीत आले. हे नेमकं काय घडलं? त्यांनी सांगितलं, काम जिंकला या खोट्या अहंकारामध्ये तुम्हाला गर्व झाला म्हणून एवढी माया महादेवांना रचावा लागली. आणि तुम्ही हरी रूप मागितलं. हरी शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये मरकट असा होतो. हरी शब्दाचा अर्थ संस्कृत